कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किटू डार्लिंग, आता आपण फक्त दोघं या घरात। आता आपण दोघेच आहोत तर राजा राणी सारखं जगून घेऊया, नाहीतर त्या आउट हाऊस मध्ये कंटाळा आलाय मला। काही चूक नसताना तिकडे राहावं लागतंय। काही हवं असेल तर सांगा, अजून हवं असेल तर सांग, आता सगळं आपलंय। हॅलो, आता म्हणजे एक ना एक दिवस हे सगळं आपलंच होणार आहे। हा, आपण परत या घरात मानाने येणार। होईल, सगळं होईल, पण आता ना ते अजून सोपं आहे। काय रे, पाणी आणू? का मला ना काहीच सोपं वाटत नाहीये, खूप चिंता वाटते आशूची। अरे बस बस नाश्ता करतोयस ना, बस घे, बस। देवाकडे एकच प्रार्थना आहे, माझा भाऊ सुखरूप घरी येऊ देत। हो ना काका, आशू आणि शिवा सुटतील ना? हो, म्हणजे माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे, माझा भाऊ सुखरूप घरी येऊ देत। हा, आता कीर्ती एवढं चांगलं बोलतीये म्हटल्यानंतर कीर्ती तुझी प्रार्थना ऐकली आहे देवाने। आशू आणि शिवा बाहेर आलेत, जामीन मंजूर झालाय त्यांना। काय? हो बाबा, पण कसा मिळाला एवढा लवकर? म्हणजे आम्हाला खूप काळजी वाटत होती की लवकर कसे काय येतील ते आता घरी, कसं काय? हो, पण आता झालंय। तू नाश्ता पॅक कर ना, मला घेऊन जायचं। मी करून ठेवला नाश्ता पॅक। मला एवढा वेळ मी आशूचाच विचार करत होते ना। हो काका, म्हणजे आता आशू आणि शिवा सुटून बाहेर तर आलेत, पण पुढे काय? कारण त्यांचं घर तर काय त्यांना परत मिळू शकत नाही ना। नाही, मी आता जाणार आहे ना वकिलाकडे, त्याच्याशी बोलतो, म्हणजे काहीतरी मार्ग निघेल त्याच्यावर। काही झालं तरी आपलं घर आपण परत घेणार आहोत। हो, बरोबर आहे तुझं, घर मिळायलाच हवं। कारण शिवाची आजी, आई अशा घराशिवाय राहणार कुठे ना? कारण किती झालं तरी आउट हाऊस, गॅरेज ह्या काय राहायच्या जागा नाहीत। नाही, निघेल ना, काहीतरी मार्ग निघेल। झालं ते वाईटच झालंय म्हणा, पण होईल काहीतरी, बरोबर? काका, माणूस म्हणून आपण हा विचार करूच, पण मला काही खरं वाटत नाहीये। म्हणजे त्यांच्या साईडहून ही केस वीकच आहे ना, मला नाही वाटत घर मिळेल। म्हणजे मला असं वाटतंय। कीर्ती, तू नको करू एवढा विचार। जा, नाश्ता घेऊन ये जा। हा, जा जा जा। हो, पॅक केलं मी, ते खाऊन घेऊन ये, मला जायचंय। म्हणजे नंतर तुम्ही जाते। आज काफी टाइम के बाद आपण फक्त दोघच घरात। पण मी काय म्हणतो, आज काहीतरी बाहेर ना ऑर्डर करूया? प्लीज, हे बघ, मला ना काही करायचं खूप कंटाळा आला आज ना, मी फक्त आराम करणार आहे। पण तोपर्यंत मला सांग ना, मी तुझ्यासाठी काय करू? कॉफी तर आणलीस, मग पाय चेपून दे ना प्लीज, दे ना प्लीज, दे ना सुहास। किती डार्लिंग, तू असं चल, करते please, ना मला। उठ, इथे काय ना। कीर्ती, कीर्ती, आज जरा हात लवकर झालं। हा का? अगं, सगळा स्वयंपाक करायचा आहे। का? अगं, का म्हणजे आपल्याला डबे पाठवायचे आहेत आणि सगळा स्वयंपाक करायचा आहे, त्यामुळे तयारीला आत्ताच लाग। आणि हो, तुला अंदाज नसेल तर मला बोलव, मी सांगेन। हा, चल आता, आटप, लवकर आटप। अटप? 2 मिनिटात, 2 मिनिटात राणीची मोलकरीण झाली मी परत। आणि फक्त घरातल्यांसाठी नाही, आता त्या वस्तीतल्यांसाठी सुद्धा। मी नाही करणार आहे। किट्टू डार्लिंग, अगं असं काय करतेस? मी काय म्हणतोय, आता घरातल्यांच्या नजरेत आपण जर चांगले दिसायला हवं असेल तर आपल्यासाठी हीच संधी आहे। अगं, आपण चांगलं वागूया ना, त्यांच्यासाठी फार फार तर काय 2 दिवस डबा करून द्यायला लागेल आपल्याला। मी नाही करणार। अगं, पण ऐक ना, तुझ्या लक्षात येते काय, आपण जर असे चांगले वागलो ना तर आपण लवकरात लवकर या घरात परत येऊ, आपली बेडरूम परत आपल्याला मिळेल। काय मस्त ना?
किट्टू डार्लिंग, अगं यामध्ये आपलाच फायदा आहे. फायदा माझा फायदा असेल तर मी काहीही करायला तयार आहे. पण आता तू मला मदत करायची, कळ? कारण त्या लोकांसाठी काही करायचं ना म्हणजे मला वैताग येतो. हो करतो ना. कर मग. चालेल. उठ, ठेवते. चल कॉफी पितो ना थोडी. नंतर पी. अरे यार थोडस. चल लवकर. हो आलो घेऊन ये हे. आलो आलो. हे इथे कीर्तिताई, अहो काय झालं? अगं शिवा, असं काय विचारतेस? तुम्ही जेलमधून परत आलात ना, म्हणून आनंदाने चक्कर आली असेल. हो ना कीर्तिताई? हो का? संपदा पाणी आणा ग. आले आले. हे घे. कोण? कीर्तिताई घ्या, पाणी घ्या. हळू. वेलकम वेलकम. बरं बाई आजी, चला या 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 वेलकम. या या हो हळू 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 हळू. चला 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 या या या. काय नाही आनंदाने जा. वेलकम. कीर्तिताई, तुम्ही बसा ना. वंदना ताई बसा. हो बसा. मला बरं वाटतंय ना आता. अहो बसा. हो वंदना ताई, आजी आता तुम्ही निवांत बसा. काही कसलाही संकोच करायचा नाही, तुमच्याच मुलीचं घर आहे. आणि मुलगा पण तुमचाच आहे की नाही का? हो आणि मुलगी पण तुमचीच आहे. हा. पण हे झालं कसं काय? अगं आपली इच्छा होती ना सगळ्यांनी इकडे राहायला यावं. आपली इच्छा पूर्ण झाली. आणि वेळच अशी आली की टाळता आलं नाही. वेळ अशी आली म्हणजे नक्की काय झालं? ताई आजपासून हे सगळे आपल्याकडेच राहणार आहेत, त्यांचं घर परत मिळेपर्यंत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.